दारुगड बये दारुगड. कोणाला बघ होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मांजकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर. रोज वसुलीचं देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्टेशन रोड कळवा या ठिकाणी आपण आलेले आहोत. कळवा पश्चिम. सुनबाई आहेत प्रज्ञा चास्कर आणि सासूबाई आहेत सुनंदा चास्कर. पट पट झटपट सुनबाई काम आटप. जसा सेकंड काटा चाले तशा सासूबाईच बोले. टाइमची खोटी करायची नाही. वेळेची यांना भलतीच घाई. उशीर कामात चालणार नाही. थोडीशी सवलत द्या सासूबाई. मग आज पैठणीचं करायचं काय? काय म्हणजे जिंकण्याचा मान माझाच आहे. आज पैठणी मीच जिंकणार. पैठणी ही माझीच. पैठणी ही सासूचीच. नमस्कार. नमस्कार. खूप वर्षात हसलेले दिसत. तुमच्याकडनं थोडंसं घेतलं आईकडनं. हो हो चालेल चालेल. अक्षर देतो उखाणा घ्या. हो. व वाळकेश्वरच्या मंदिरात नमस्कार करते वाकून. किरणरावांचे नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. वा बरं केलं. वाळकेश्वरच्या देवळात एकदा मला पण जायला. आई घ्या कुठलाही उखाणा घ्या. कुठला? चांदीच्या ताटात सोन्याच्या गिन्या. बाजीराव रावांचं नाव घेते मी बारव्यांची कन्या. अरे वा. द्या आता ओळख करू. हे मित्र नमस्कार. किरण बाजीराव चास्कर. नमस्कार. ह्या सासूबाई सुनंदा बाजीराव चास्कर. नमस्कार. हे सासरे नमस्कार. बाजीराव धोंडीबा चास्कर. हे मावस दीर माझे. नमस्कार. ह्या जाऊबाई. नमस्कार. ह्या ननंदबाई. हा माझा मुलगा मावस मुलगा. हे माझा आत्या नंदेचा मुलगा. हे नंदेचे मिस्टर. नमस्कार. एक जाऊबाई ही एक आहे नमस्कार. प्राची. नमस्कार. ननंद माझी आणि बाकी आमचं श्री लक्ष्मण गडा आणि आत्या. नमस्कार. आत्या. मिस्टरांची आत्या. नमस्कार. झाली सगळ्यांची ओळख. कोण राहिलं नाही ना. सुरुवात करूया गप्पांना. हो चालेल. चला. नमस्कार. 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 काय आई कसं वाटतंय आज? छान वाटतं. छान वाटतंय. ते मला वाटलंच होतं. छानच वाटतं. तुमचं सगळं बालपण वगैरे सगळं या कळव्यातलंच? नाही, मग कुठे? मी मुंबईला सिपीटँग रोडला राहिलो होतो. तुमचं बालपण कुठलं? चास नरोडी, तिकडे. तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. अख्खा पत्ता देताय म्हणजे मी पत्र. पण तिथेच सगळं तुमचंही बालपण. तुमच्या घरी कोण कोण? आई वडील, आजी आणि 5 भाऊ आणि 4 बहिणी. मग मुंबईत कधी आलात तुम्ही? 1974ला 11वीची परीक्षा दिली आणि आलो. मग कोणाबरोबर आलात किंवा कोणा? आमचे दादा हां मोठ्या भावाने आणलं हां. आणि रिझल्ट लागायच्या अगोदरच मला ताजला कामाला लावलं. ताजमध्ये? हां, ताजमहल हॉटेल. तिथे नोकरीला लागला? हो. बर. तुम्ही नोकरी कुठे करता? ताजमहल हॉटेल मुंबई. ताजमहलमध्ये. मग ताजमहलमध्ये ताज हॉटेल म्हटल्यानंतर आमच्या नजरेसमोर एकच येतं 2611. तेव्हा तुम्ही ड्युटीवर होता? होतो ना. एका गेस्टशी ॲज युजल गेस्टशी बोलत होतो आणि फटकन फटाक्याचा असा आवाज यावा असा आवाज आला. तर मी गेस्टला बोललो पण सर कुछ प्रॉब्लेम हो गया लगता कुछ. आणि तेवढ्यात ते एक बघितलं असं हातामध्ये घेऊन. म्हणलं सर लिटरली मी त्यांचा हात पकडला आणि आम्ही मग ते स्विमिंग पूलकडं झाडीमध्ये लपून बसलो. तर गेस्टला घेऊन गेलो मी तिकडे बसलो आणि ते लोक तिकडे मग तसं होल विंगकडून तसे गेले ते पुढे करत. तुम्ही त्यांना बघितलं? बघितलं. आणि तुम्ही त्या ड्युटीवर होता? तो अविस्मरणीय दिवस आहे माझ्या. म्हणजे माझा दुसरा जन्म आहे माझा. फायरवर्क चालू झालं त्यावेळी असं वाटलं की आम्हाला कुठेतरी फायरवर्क चालू आहे. आणि त्यानंतर कसं एक 70-80 गेस्ट होते त्यांना आम्ही बाहेर काढलं हे झाल्यानंतर. आणि जेव्हा इव्हॅक्युएशन चालू होतं ऑल ऑफ अ सडन फायरिंग चालू झाली. ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो हे करायला लागला. मी आणि माझा एक कलिग आणि सी फूड वॉकिंग जिथे डीप फ्रीझर
0 डिग्री तिथे गेलो लपलो. तर ती माझ्याबरोबर जी व्यक्ती होती ती दरवाजात उभी राहून म्हणजे अशी पाहतच होती. पॉईंट ब्लँक आऊट. लागली गोळी. हो म्हणजे आपण बसलो ह्या अंतरावरच होते ते माझ्या, आणि एक शब्दही ते न बोलता आऊट झाले. आणि दुसऱ्या दिवशी त्याची अॅनिव्हर्सरी होती. तो सांगत होता मी माझ्या बायकोसाठी मंगळसूत्र केलं, साडी आहे. आणि ऑल ऑफ अ सडन हे सगळं चालू झालं. तो क्षण म्हणजे मी काय करू मला काहीच कळत. आणि अचानक मला सगळे दिसले, माझं कुटुंब दिसलं, सगळे दिसले. म्हटलं झालं, हा शेवटचा क्षण बस. पण काय पण असतं, एक धीर आला. नाही म्हटलं आपलं काम बाकी आहे, आपण ताजसाठी काहीतरी करायचं आहे. आणि तिथेच 3 तास मी त्या फ्रीजमध्ये होतो. त्यानंतर मग थोडे धीर हे करून कॉन्टॅक्ट करून सगळ्यांना हे काय केलं, कुठे काय कसं काय चाललंय. तर तेव्हा कळालं की ते दुसरीकडे विरुद्ध दिशेला ती लोक काय हे करतात. त्यानंतर मग थोडंसं डेअरिंग करून बाहेर निघालो तिकडनं. मग दुसरे मित्र आहेत ते आम्ही सगळे एकत्र एका ठिकाणी जमा झालो. मग एक साधारण दुसऱ्या दिवशी 1 वाजता जेव्हा मार्कोस आले त्या लोकांनी आम्हाला मग बाहेर काढलं. काय भयान दिवस असेल तो. हो म्हणजे खरंच संपूर्ण देशासाठी अत्यंत वाईट दिवस होता तो. पण ती रात्र तुमच्यासाठी काय असू शकेल याचा अंदाज आला मला. घरी सुद्धा म्हणजे रात्रभर आम्हाला फोन यायचे, सगळ्या कुटुंबाचे, नातेवाईकांचे. आम्ही अक्षरशः असं रडूनच रात्रभर काढली. काय दिवस असेल तो खरंच. कितीतरी आपण सगळ्यांनी फक्त तो टीव्हीवरून अनुभवला, पण नको असा दिवस नको. नको कोणावरच येऊ नये. आता नव्या वर्षाची सुरुवात होते. अशा वेळेला मी म्हणेन की हे सगळं संकट अरिष्ट हे या मावळत्या सूर्याबरोबर संपू दे आणि येणारा नवीन सूर्य, नवीन वर्ष खूप आनंदाचं घेऊन येऊ द्या. या निमित्तानं नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सज्ज होऊया आणि आलेल्या संकटांचा एकत्रितपणे सामना करूया एवढंच मागणं करतो. आणि आता वळतो वहिनींकडे. का हसलात आता? हसण्यासारखं काय आहे याच्यात? काही नाही. फोन आला बघा, माहेराहून फोन आला. माहेरावरून आई आलेले आहेत. हॅलो, कोण पाहिजे? कोण बोलताय? हा, चास्करांनी ऑपरेटर ठेवलाय आता आजपासून. आपलं नाव सांगाल का? हा, कोणाला देऊ? प्रज्ञा म्हणजे अच्छा, म्हणजे आपण कोण बोलताय? सानवीची आजी असते. बाबा नमस्कार. मी त्यांना म्हटलंच माहेराहून फोन आलाय म्हणून. काय म्हणाले? हा, मी आदेश बांदेकर बोलतोय. बरोबर, बरं आहे ना? काही नाही, व्यवस्थित उत्तरं देत आहेत तुम्ही. जरा बोला म्हणजे त्यांना बरं वाटेल. बघितलं आला की नाही फोन? 1 मिनिट बोला. हॅलो. बोला बोला बोला. हा बोला पप्पा. हो 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 चालू आहे चालू आहे. हो हो सगळे आहेत. तुम्हीच नाही आहेत फक्त. हो चालेल चालेल ठीक आहे. हा, काळजी करू नका, आम्ही आहोत. हा, मग काय वाटतंय आता? कुठे भेटले हे? हे अरेंज मॅरेज आहे आमचं. नाही पण ते कसे? ते पाहायला आलेले आमच्या घरी. काय मला? तुम्हाला? हो. मस्त, चांगले हसरे आहेत ना? हो कायम हसत असतात हो ना? असतात. पहिला प्रश्न आता मी सूनबाईंना विचारणार आहे. सासूबाईंना तुमची कोणती गोष्ट खुपते? कोणाला पण पटकन बोलून जाते मी. तुम्ही? हो. मग का बोलता असं? मला आवडत नाही, म्हणजे काय नाही पटलं तर पटकन बोलूनच जाते. हो, म्हणून हे तुम्ही झोपले याची खात्री करतात आणि घरी येतात. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सासऱ्यांविषयीची कोणती गोष्ट तुमच्या सासूबाई अभिमानानं मिरवतात? ते सर्व लोकांचं मान ठेवतात. हो, सर्व कुठलं कोणी काही बोललं तर पडून देत नाही ती गोष्ट. आदराने सगळ्यांसोबत. वा वा, अभिनंदन. हा गुण पण मिळाला. छान. पुढचा सासूबाई तुम्हाला प्रश्न आहे. तुमच्या मुलाने सुनेची कोणती इच्छा पूर्ण करावी असं सुनेला वाटतं? तिला मॉलमध्ये आठवड्याला फिरायला न्यावं. उत्तर चुकलं. काय इच्छा आहे तुमची? स्वतःचं घर असावं. अजून एक मोठं घर हो, असावं. अजून एक स्वतःचं घर असावं. कळलं तुम्ही? हो. हा. पुढचा प्रश्न. सासूबाई, तुम्ही कोणता रुबाब आजपर्यंत दाखवला नाही असं तुमच्या सुनेला वाटतं? सासूपणाचा. नाही दाखवला? काय असतो तो रुबाब?
म्हणजे कुठल्या पण हे करायचं नाही ते करायचं नाही ते कधीच नाही आजपर्यंत कधीच बोललेलं नाही 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 कधीच नाही त्यांना भीती वाटते उगाच केलं आणि काहीतरी बोलली तर परत लागायचंय नाही, नाही, असं नाहीये. पण तुमचा रुबाब नाही, तू माऊली आहे तशाच राहा. हा छान आहे. सासरे बुवांसाठी पुढचा प्रश्न, तुम्ही कोणता शब्द तुमच्या डिक्शनरीत ऍड करावा असं तुमच्या पत्नीचा अट्टाहास आहे? कळलं असं काहीतरी शब्द नाही नाही हा शब्द नाही असं शब्द तुमच्या डिक्शनरीत असावा, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनाच हो म्हणता तुम्ही, कोणालाच नाही म्हणत नाही. कळलं? उद्यापासून नाही म्हणायला शिका. आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, तुमची कोणती गोष्ट तुमच्या पत्नीला खुश करते? ड्रेसिंग सेन्स. हो काय? हो म्हणजे म्हणजे ते ड्रेस कपडे वगैरे जे घालतात ते आवडते. कुठल्या हिरो सारखे दिसतात ते? ते गोविंद सारखे. चला. नमस्कार. नमस्कार. आणि आजचा चर्चेचा विषय आहे की वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा असावाच का? काय वाटतं तुम्हाला? असावा. असायला पाहिजे. हो अगदी काटेकोरपणा. हो काटेकोर नऊ- असं म्हणजे वेळेवर उठावं, वेळेवर आवरावं, हा. घरातली कामं वेळेवर करावी, आणि त्या त्या वेळेवर व्हावी. त्या वेळेवर व्हावं. बापरे, जोरात आहे काम. तुमचं काय म्हणणं आहे? हा, नसावा. कसं व्हायचं हे आता? इकडे यांचं म्हणणं आहे असावा, ह्या म्हणतायत नसावा. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? वेळेला महत्त्व दिलंच पाहिजे सर, कारण का मुंबईचं लाईफ कसं आहे आता, वेळच्या वेळी गाडी पकडली पाहिजे, वेळच्या वेळी पंचिंग झालं पाहिजे, वेळच्या वेळेला म्हणजे 8.5 तास भरलेच पाहिजे, आधी पळून फायदा नाही आहे. म्हणजे काटेकोरपणा असावा, असलाच पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? थोडंसं कॉम्प्रोमाइज. 9:23ची गाडी चुकली म्हणून काय 9:24ची गाडी नाही असं नाही. बायकोची बाजू घेतोय. म्हणजे वेळेवर म्हणजे काटेकोरपणा नसावा असं तुमचं म्हणणं? नाही, असावा, हा तो असला पाहिजे, कारण क्षण गेलेला परत येत नाही. हा. पण थोडंसं इकडे काय म्हणणं आहे सगळ्यांचं? वेळ तर पाळलीच पाहिजे. पाहिजे. का होईल? वेळेत कारण झालं. आपल्या आयुष्यात वेळेचं नियोजन हे महत्वाचंच असतं. हा. आणि एकदा वेळ निघून गेली की मग काहीच उपयोग होत नाही. गेलेला क्षण काय आपण त्याला पकडू शकत नाही, गेलेला काळ. बरोबर आहे. आई, ही मुलगी लग्नापूर्वी सगळं वेळा पाळायची. हो हो, ती शिक्षिका आहे ना. हा, मग काय? शाळेत शिक्षिका आहे म्हटलं. शाळेत पहिलीत असताना शिकवायला लागली का? शिक्षिकांना ते वेळेचं बंधन पाळावं लागतं, वेळेवर शाळेत जाणं. लगेच बाजू घेऊ नका मुलीची. बाकी काय बाबा, तुझं काय म्हणणं आहे? पाळली पाहिजे पण थोडं कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे थोडं. हा, म्हणजे 7ची शाळा 11 वाजता गेली. तसं नाही. समजा आपण कुठलं काम जर लेट झालं तर समजून घ्यायला पाहिजे माझं. कोणी? समजा मामीचं काही काम लेट झालं तर आजीने थोडं समजून घ्यायला. मामीच्या बाजूने बोलतोय. वा, ठीक आहे. या बाजूला आता बघूया सगळ्या काय म्हणतात. वेळेचं बंधन तर पाळलंच पाहिजे आणि त्यातूनही एखाद दिवस थोडंसं पुढे मागे झालं तर त्याही घेतात ऍडजस्ट करून, आणि आमच्याही सासूबाई घेतात. तुमचं काय म्हणणं? पाळली पाहिजे वेळेचं. हो, एकदम काटेकोर नाही पण पाळलं पाहिजे. बरं. तुमचं काय म्हणणं आहे? जेवढं आपण वेळेवर कराल तेवढं चांगलंच आहे, पण थोडी ऍडजस्टमेंट चालेल. बरं, चला आता प्रत्येकाकडे कागद देऊया आणि मग त्यांची मतं कागदावर उमटवूया. बघूया काय म्हणतात. सगळ्यांच्या चिठ्ठ्या इथे आलेल्या आहेत आणि आता मी काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, रात्री उशिरा घरी आल्यावर मुलाला गरम जेवण करून जेवण कोण वाढेल? आई म्हणजे सासूबाई का सूनबाई? चला म्हणजे 5. चला, हा गुण मिळाला सूनबाईंना. हा, तुम्ही काही सासू बिसू म्हणालात ना तरी सगळ्यांचं मत आहे. मनमोकळ्या गप्पा कुणासोबत माराल? सासूबाई का सूनबाई? 1 2 3 4 5 6 7 8 सूनबाई बरोबर गप्पा मारतील. बर. सौंदर्य प्रसाधनाचा वापर कोण जास्त करतं? सासूबाई की सूनबाई? सून, एकमताने सून. घरातला सेकंद काटा कोण आहे? वेगाने कोण कामं करतं? सासू. हा गुण सासूबाईंना मिळाला. आणि आजच्या भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? चला सगळ्यांनी अंदाज व्यक्त करा. पैठणी कोण जिंकेल? सासूबाई म्हणतायत 1 2 3 4 5 जण, 6 जण सून आणि 1 2 3 4 5 6 जण सासू म्हणतायत. चर्चेचा विषय होता की वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा असावा का?
सगळ्यांनी आपली मतं व्यक्त केली होती. आतापर्यंत गुण आहेत. सूनगट आहे 5 गुणांवर आणि सासूबाई आहेत 3 गुणांवर. काय झालंय बघूया आता. 6 7 8 इथे किती आहे? 10 इथे 10 बाबांचं मत बघूया काय सांगताय. 11 आता मुलगा काय करतो बघूया. 11 सामना अटीतटीचा आहे. आता एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून मराठी गाणं गायचं आहे. कोण गाणं आधी म्हणणार तो गट आता जिंकणार आहे. अक्षर आहे स. सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडकी, नेसली माहेरची साडी. अभिनंदन. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली आणि ही गोड भेट वस्तू हे तुझ्यासाठी. आणि आता आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार बघूया. पैठणी खेळ सोपा आहे. या हवेच्या दाबाने हा हळूच एक चेंडू उचलायचा आहे आणि हे बघा असा पकडायचा या बाजूला, एकाच हाताने दुसरा हात लावायचा नाही. 2 मिनिटामध्ये सगळ्यात जास्त चेंडू अचूक एकाच हाताच्या सहाय्याने ज्या जास्त चेंडू गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. दाबायला लागेल जोरदार. इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. भेटवस्तू झी मराठीकडून बाबा तुम्हाला. तर ही भेटवस्तू झी मराठीकडून तुम्हाला आणि वेळेवर या. आता उपविजेत्या ठरल्या सुनबाई. सुनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. वेळेचा फायदा कळला. अभिनंदन. नवीन वर्षाच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नेहमी हसत राहा, आनंदी राहा, सुखी राहा आणि सगळ्यांना सुदृढ दीर्घायुष्य मिळू दे हीच उगवत्या सूर्याकडे प्रार्थना करून आजचा हा भाग इथं संपवतो. पुन्हा भेटूया होम मिनिस्टरची अशीच पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.